मागच्या 5 तारखेपासून संभाजीनगरमध्ये जी DMARची भरती आलेली आहे त्याचे ॲप्लिकेशन फॉर्म स्टार्ट झालेले आहेत. सध्या फार्मसी ऑफिसरची भरती याच्यामध्ये आलेली नाही. फक्त बाकीचे ज्या पोस्ट आहेत त्याच्यासाठी आपण सुद्धा याच्यासाठी ॲप्लिकेशन फॉर्म फिलअप करू शकतो. ज्याही पोस्टसाठी तुम्ही इंटरेस्टेड असाल त्या पोस्टसाठी तुम्ही फॉर्म फिलअप करू शकता. ऑफिशियल साईट आहे gmcaurangabad.com या साईटवरती तुम्हाला यायचं आहे. साईट ओपन केल्यानंतर अशा प्रकारची एक नवीन विंडो रिडायरेक्ट होईल आणि एक नवीन जे पेज आहे ते इथं ओपन होईल. अशा प्रकारची एक विंडो ओपन होईल ज्याच्यामध्ये तुम्हाला इथं न्यूज नावाचं ऑप्शन दिसत असेल. त्या न्यूज नावाच्या ऑप्शनला इथं क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर पहिलं नोटिफिकेशन तुम्ही बघू शकता, ॲप्लिकेशन लिंक फॉर द पोस्ट ऑफ अ क्लास 4 अँड इक्विव्हॅलंट पोस्ट 2025. हे पहिल्या समोरचं ऑप्शन तुम्हाला दिसत असेल, त्याला तुम्हाला इथे क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचं एक नोटिफिकेशन PDF डाउनलोड होईल, ज्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता वर अशा प्रकारचे चतुर्थ श्रेणी कर्मचारी व तत्सम संवर्गाच्या सरळसेवी भरतीचे आवेदनपत्र अशा प्रकारची एक महत्त्वाची माहिती, ज्याच्यामध्ये खाली तुम्हाला डिटेल दिलेले आहेत, महत्त्वाची तारीख दिलेली आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं ही जी एक्झाम जी कंडक्ट करणार आहे ते TCS ही एक्झाम कंडक्ट करणार आहे. सदर भरतीचे आवेदनपत्र भरण्याची प्रक्रिया TCS कंपनीमार्फत होणार आहे आणि खाली लिंक दिली त्या लिंकला क्लिक करायचं आहे. लिंकला क्लिक केल्यानंतर अशा प्रकारची या TCSची वेबसाईट ओपन होईल, ज्याच्यामध्ये तुम्हाला ॲडव्हर्टाईजमेंटचं PDF दिसेल, नवीन रजिस्ट्रेशन दिसेल किंवा ऑलरेडी रजिस्टर असाल तर लॉग इनचं ऑप्शन असेल. तर आपल्याला इथं 2 नंबरच्या याला क्लिक करायचं आहे, न्यू रजिस्ट्रेशनला. न्यू रजिस्ट्रेशनला क्लिक केल्यानंतर तुम्हाला दुसरी एक विंडो ओपन होईल, ज्याच्यामध्ये तुम्हाला 5 ते 6 स्टेप्स आहेत त्या कंप्लीट करायच्या आहेत. याला इथं क्लोज करायचं आहे. क्लोज केल्यानंतर अशा प्रकारचं नोटिफिकेशनला ॲग्री करायचं आहे. आय ॲग्री, मी सहमत आहे या बटनला क्लिक केल्यानंतर पुन्हा एकदा रिडायरेक्ट होईल. अशा प्रकारची माहिती ओपन होईल, कॅन्डिडेट्स पर्सनल इन्फॉर्मेशन, ज्याच्यामध्ये पूर्ण डिटेल तुम्हाला फिलअप करायचे आहेत. जसं की पहिल्यांदा तुमचं नाव विचारलेलं आहे, उमेदवाराचे पहिले नाव तुमचं नाव येईल, वडिलाचं नाव येईल, त्याच्यानंतर लास्ट नेम तुमचं आडनाव येईल, त्याच्यानंतर आईचे नाव आणि समोर फादर्स नेम तुमच्या वडिलाचं नाव टाकायचं आहे. त्याच्यानंतर खाली आणखीन माहिती दिलेली आहे, तुम्ही बघू शकता. हॅव यू एव्हर चेंज युअर नेम, नावात चेंज नसेल तर इथं नो करायचे. तुमची डेट ऑफ बर्थ टाकायची आहे. ह्या ज्या डिटेल्स पूर्ण फिलअप करून झाल्यानंतर पुन्हा खाली आपल्याला यायचं आहे. खाली आणखीन एक महत्त्वाची माहिती दिलेली आहे, जसं की तुमचा जेंडर सिलेक्ट करायचं आहे, तुमचा मोबाईल नंबर टाकून त्याला पुन्हा एकदा रिव्हेरीफाय करायचं आहे. त्याच्यानंतर ईमेल ID टाकायचं आहे. ईमेल ID टाकून पुन्हा एकदा त्याला रिकन्फर्म करायचं आहे. त्याच्यानंतर महत्त्वाचे 3 चॉईस सेंटर, एक्झाम सेंटर आपल्याला दिलेले आहेत खाली, तर ते तुम्हाला इथं फिलअप करून घ्यायचे. जेही सेंटर तुम्हाला नियर बाय असेल, जेही सेंटर तुम्हाला जवळ असेल, असे 3 महत्त्वाच्या सिटी तुम्ही या सेंटर प्रेफरन्समध्ये देऊ शकता. त्याच्यानंतर खाली चेकमार्कला क्लिक करून जनरेट OTPला क्लिक करायचे. OTPला नंतर रिव्हेरीफाय करून खाली चेकमार्कला क्लिक करून कॅप्चर टाकून तुम्हाला सबमिट करायचं आहे. आता ही पूर्ण डिटेल एकदा मी फिलअप करून घेतो, त्याच्यानंतर बाकीची नेक्स्ट स्टेप आपण डिस्कस करूयात. आता पूर्ण माहिती मी फिलअप केलेली आहे. जसं की तुम्ही इथं वर बघू शकता, 3 महत्त्वाचे सेंटर छत्रपती संभाजीनगर, नाशिक आणि पुणे असे टाकलेत. सेंटर चॉईसमध्ये छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर, मुंबई सिटी, मुंबई सदर्न, नागपूर, नाशिक, पालघर, पुणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि ठाणे अशा प्रकारचे एवढे सेंटर तुम्हाला अवेलेबल आहेत. याच्यापैकी जेही सिटी तुम्हाला नियर बाय असेल त्या 3 सिटी तुम्ही चूज करू शकता. जेही सगळ्यात जवळ असेल ती पहिल्या नंबरला, 2 नंबरला आणि 3 नंबरला असं टाकून खाली जनरेट OTPला क्लिक करायचे. OTP येईल तुमच्या ईमेलवरती, मोबाईलवरती, तो टाकून रिव्हेरीफाय करायचे आणि खाली अंतर कॅप्चर टाकून सबमिट करायचे. त्याच्यानंतर खाली तुम्हाला अशा प्रकारचे डिटेल ओपन होतील, ज्याच्यामध्ये तुम्हाला तुमची डेट ऑफ बर्थ, जेंडर, मोबाईल नंबर, ईमेल आणि परीक्षा सेंटर जे टाकले असतील त्याला समोर तुम्हाला त्या चेकमार्क दिलेले आहे, त्या चेकमार्कला तुम्हाला इथं क्लिक करायचं आहे. तर सर्व चेकमार्क आपण माहिती भरून चेकमार्क केलेत. आता खाली सबमिट नावाचं ऑप्शन आहे, त्याला तुम्हाला इथं क्लिक करायचं आहे. सबमिट केल्यानंतर नेक्स्ट विंडो जी आहे तुमची इथं ओपन होईल. आता पूर्ण माहिती व्हेरीफाय करून OTP टाकून मी पूर्ण जे खालचे चेकबॉक्स आहे त्याला क्लिक केलं आहे आणि सबमिट केले. अशा प्रकारचं ऑप्शन येईल तुम्हाला. तुमचं रजिस्ट्रेशन नंबर सक्सेस झालेला आहे, इथं तुम्हाला क्लोज करायचं आहे. आणि त्याच्यानंतर कॅन्डिडेट्स डिटेल म्हणून माहिती येईल, ती पूर्ण केअरफुली आपल्याला चेक करायची आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट ऑप्शन आहे पोस्ट सिलेक्शन. खाली तुम्हाला तुमचे सेंटरसुद्धा दिसत असेल. पोस्ट सिलेक्शनला क्लिक केल्यानंतर क्लिक हिअर टू अप्लाय नावाचं ऑप्शन दिसत असेल तुम्हाला रिफ्रेशच्या साईडला, त्याला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर नेक्स्ट तुमची इथं विंडो ओपन होईल, ज्याच्यामध्ये बाकीच्या डिटेल आता आपल्याला पूर्ण फिलअप करायच्या, जसं की पर्सनल डिटेल, ॲडिशनल डिटेल, कम्युनिकेशन डिटेल, क्वालिफिकेशन, एक्सपिरियन्स, डॉक्युमेंट आणि पेमेंट. आता पहिली स्टेप आहे
पर्सनल डिटेलची, ज्याच्यामध्ये तुमची वैयक्तिक माहिती टाकायची आहे. पहिल्यांदा तुमचं पोस्ट सिलेक्शन आपल्याला इथं महत्त्वाचं आहे, तर ते सिलेक्शन करायचे. खाली नोट दिलेली आहे, त्या नोटला आपल्याला इथं चेकमार्कला क्लिक करायचं आहे. अर्ज करण्यापूर्वी जाहिरात वाचल्याची खात्री करतोय त्याला क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर अप्लाय फॉर द पोस्ट पदाची निवड करा, त्याला क्लिक केल्यानंतर अशा प्रकारच्या एवढ्या पोस्ट आहेत. तुमच्या इंटरेस्टप्रमाणे तुम्ही कोणत्याही पोस्टला इथं अप्लाय करू शकता. फक्त काही टेक्निकल पोस्टला स्पेसिफिक त्याचं क्वालिफिकेशन असणं गरजेचं आहे. बाकी 10वी-12वीवरती पोस्ट आहे. ज्याही पोस्टसाठी तुम्ही इंटरेस्टेड असाल त्या पोस्टला इथं सिलेक्ट करून तुम्ही नेक्स्ट प्रोसीड करून तुमची माहिती जी आहे ती फिलअप करू शकता. अशा प्रकारचं एका उदाहरण देण्यासाठी एक लॅबोरेटरी अटेंडरला मी इथं क्लिक केलं आहे. खाली ॲडव्हर्टाइजमेंट नंबर आणि त्याची ॲडव्हर्टाइजमेंटची डेट आलेली आहे. खाली तुम्ही टाकलेल्या माहिती सर्व इथं रिफ्लेक्ट पुन्हा एकदा होईल. त्याच्यानंतर खाली नॅशनॅलिटी आहे. बाकीच्या डोमासाईल, नॅशनॅलिटी आणि कॅटेगरीच्या डिटेल महत्त्वाच्या फिलअप करून घ्यायच्या आहेत. त्याच्यामध्ये नॅशनॅलिटी आहे, त्याच्यानंतर तुमचं डोमासाईल आहे, त्याचं सर्टिफिकेट कुठल्या डिपार्टमेंटने इश्यू झाले, त्याचं नाव, त्याची तारीख आणि त्याचा सर्टिफिकेट नंबर. त्याच्यानंतर कॅन्डिडेट्स कॅटेगरी सर्टिफिकेटबद्दल सुद्धा तसंच कोणत्या कॅटेगरीमध्ये तुम्ही आहात ती सिलेक्ट करायची आहे. फॉर्म कुठल्या कॅटेगरीमधून भरायचा आहे ती सिलेक्ट करायची आहे. कॅटेगरी सर्टिफिकेट कुठल्या डिपार्टमेंटनं तुम्हाला भेटलेलं आहे त्याचं नाव तुम्हाला खाली टाकायचं आहे, त्याचं इश्यू डेट टाकायची, त्याचा सिरियल नंबर टाकायचा आहे आणि त्याची व्हॅलिडिटी टाकायची आहे. अशा प्रकारच्या पूर्ण डिटेल टाकल्यानंतर खाली कॅन्डिडेट्स आयडेंटिफिकेशन जी खूण दिलेली आहे त्याला टाकू शकता किंवा सोडू शकता, त्याची काही अडचण नाही, तिथं स्टार मार्क नाही. त्याच्यानंतर प्लीज सिलेक्ट टाईप ऑफ आयडेंटिफिकेशनला क्लिक केलं तुम्ही की तुम्हाला पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन, वोटर ID अशा प्रकारच्या महत्त्वाची आयडेंटिटी इथं दिसत असेल. त्याच्यापैकी तुम्ही कुठल्याही याला क्लिक करून तुमचं टाकू शकता. तर तुम्ही पॅन कार्ड सिलेक्ट करून महत्त्वाच्या डिटेल फिलअप करून घेतो. खाली चेक मार्कला क्लिक करायचं आणि सेव्ह आणि नेक्स्ट केले की आपली नेक्स्ट विंडो इथं ओपन होईल. पूर्ण माहिती फिलअप केलेली आहे. आता मी सेव्ह आणि नेक्स्ट बटनला क्लिक करतो आहे. आता डाटा सेव्ह झाला, इथं ओके करायचं आहे. ओके केले की पुन्हा एकदा एक अशा प्रकारचं माहिती ओपन होईल, ज्याच्यामुळे तुम्हाला ॲडिशनल डिटेलमध्ये बाकी सर्व माहिती फिलअप करायची आहे. त्याच्यामध्ये सर्व ठिकाणी येस नोचं ऑप्शन आहेत. तुम्ही तुमच्या याच्याप्रमाणे रिस्पेक्टिव्ह तुमच्याकडे जे हे डॉक्युमेंट्स आहेत किंवा या ठिकाणी तुम्ही ज्याही ठिकाणी पात्र असाल ते तुम्हाला येस नसेल तर नो करायचं आहे. आता पूर्ण माहिती एकदा फिलअप करून घेतो मी. त्याच्यानंतर नेक्स्ट स्टेप डिस्कस करू आपण 3 नंबरची. आता इथे पूर्ण माहिती मी फिलअप केलेली आहे. ते केल्यानंतर सेव्ह आणि नेक्स्ट बटनला क्लिक करतो आहे. डाटा सेव्ह झाला, इथं ओके करायचं आहे. ओके केल्यानंतर पुन्हा एकदा 3 नंबरचं ऑप्शन कम्युनिकेशन डिटेल नावाचं ऑप्शन अनेबल होईल, ज्याच्यामध्ये आपल्याला ॲड्रेस टाकायचा आहे. तोच अजून सेम आणि परमनंटचा अजून सेमच असेल तर तुम्हाला इथं चेक मार्कला क्लिक करायचे, तोच ॲड्रेस खाली रिफ्लेक्ट होईल. आता पूर्ण माहिती फिलअप केलेली आहे मी. नेक्स्ट आणि सेव्ह बटनला क्लिक करतो आहे. डाटा सेव्ह झालेला आहे. ओके केल्यानंतर पुन्हा 4 नंबरचं ऑप्शन क्वालिफिकेशन आणि एक्सपिरियन्स डिटेल हे नावाचं ऑप्शन इथं अनेबल होईल, ज्याच्यामध्ये तुम्हाला मराठीचं नॉलेज इथं सिलेक्ट करून येस करायचं आहे. त्याच्यानंतर तुमचे 10वीचे जेही डिटेल्स आहेत ते तुम्हाला टाकायचे आहेत. ज्याही पोस्ट जेही क्वालिफिकेशन असेल त्याच्यानंतर तुमच्या डिटेल असतील. डाटा मी पूर्ण फिलअप करतो आणि सेव्ह आणि नेक्स्ट बटनला इथं क्लिक करतो आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट तुमची जी विंडो आहे ती इथं ओपन होईल. आता डाटा सेव्ह केला मी, इथे डाटा सेव्ह झाला आहे. आता ओके करतो आहे. त्याच्यानंतर शेवटची स्टेप आहे तुमची डॉक्युमेंट आणि पेमेंटचं, ज्याच्यामध्ये खाली महत्त्वाचे जे डॉक्युमेंट्स आहेत ते PDF फॉर्ममध्ये आपल्याला अपलोड करायचे आहेत. जसं की पहिलं अपलोड द स्कॅन कॉपी ऑफ द रिसेंट पासपोर्ट साईज फोटो. पहिल्यांदा फोटो अपलोड करायचा आहे. त्याच्यानंतर 2 नंबरला तुमची सिग्नेचर, त्याच्यानंतर 10वीची मार्कशीट, डोमासाईल सर्टिफिकेट आहे, कॅटेगरी सर्टिफिकेट आहे, कॅटेगरी व्हॅलिडिटी सर्टिफिकेट आहे, त्याच्यानंतर नॉन क्रिमिलियर आहे आणि तुम्ही जे पॅन कार्ड दिलेलं आहे तुमचं आयडेंटिटी कार्ड प्रूफ म्हणून ते तिथं अपलोड करायचं आहे. खाली कॅटेगरीसाठी फीस आहे 900 रुपये, ओपनसाठी आहे 1000 रुपये. अशा प्रकारचे डॉक्युमेंट सक्सेसफुली अपलोड करायचे आहे. खाली डिक्लेरेशन घोषणापत्राला सर्व गोष्टी वाचून एकदा आपल्याला चेक मार्क करायचा आहे आणि खाली तुम्ही सबमिट करू शकता. सबमिट केल्यानंतर तुम्हाला पेमेंटचं ऑप्शन येईल. ऑनलाईन पेमेंट करू शकता, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, UPI, बारकोड, कुठल्याही पद्धतीने ऑनलाईन पेमेंट करून तुम्ही सक्सेसफुली ह्या फॉर्मसाठी ॲप्लिकेशन करू शकता. मागच्या 2 दिवसापासून ॲप्लिकेशन स्टार्ट झालेले आहेत. कोणत्या पोस्टसाठी किती जागा आणि कसं क्वालिफिकेशन आहे त्याच्यावरती नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला मी त्याची अपडेट देईल. तोपर्यंत हा व्हिडिओ पाहून तुम्ही या पोस्टसाठी अप्लाय करू शकता.